कैदी क्रमांक 712. एक अनोखी कहाणी आज आपण बघूयात. मी इन्स्पेक्टर सुहासिनी देशमुख, पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात सेवा करते. माझा व्यवसाय कठोर आहे, पण गेली 15 वर्ष मी हे काम करत आहे. माझं मन दगडासारखं झालं होतं. अनेक कैद्यांना फाशी देताना मी आधी पाहिलं होतं, पण कैदी क्रमांक 712ची गोष्ट ही वेगळीच होती. त्याचं नाव सचिन होतं. त्याचं वय फक्त 18. त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळी शांतता होती. तो ना खोटं बोलू शकत होता ना सरळ. त्याचे डोळे नेहमी कुठेतरी हरवलेले असायचे. जेव्हा मी त्याला पाहायचे तेव्हा वाटायचं की तो एखाद्या गहिऱ्या विचारातच बुडालाय. त्याचा चेहरा अगदी केविलवाणा वाटायचा. त्याची प्रकृती अत्यंत कमजोर होती. मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटायचं, कारण आता त्याला फाशीची शिक्षा झाली होती. अवघ्या 18व्या वर्षात त्याला हे जग सोडून जायचं होतं, जिथे त्याच्यासाठी अजूनही जीवनाचे दरवाजे उघडे होते. तिथून तो निघून जात होता. तो वयाने खूप लहान वाटत होता. माझं मन करायचं की त्याला विचारावं, तुला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा झाली आहे? तू तुझं आयुष्य आनंदाने जगायचं सोडून मृत्यूच्या वाटा का निवडल्या? पण त्याच्या चेहऱ्यावर इतके गूढ भाव होते की मला त्याच्याशी बोलायलाही भीती वाटायची. एके दिवशी मला ऑर्डर मिळाली. कैदी क्रमांक 712ची फाशी 2 दिवसांनी आहे. माझं मन अत्यंत उदास झालं होतं. माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. ती ऑर्डर हातात पडताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं, कारण आज त्याला फाशीची शिक्षा दिली जाणार होती. मी विचार केला की त्याची शेवटची इच्छा विचारावी. माणसाला मृत्यूपूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारण्याचा अधिकार असतो. ती इच्छा काहीही असू शकते. विशेष जेवण, एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटणं किंवा काहीतरी वेगळं. ती इच्छा नेहमी पूर्ण केली जाते. त्या दिवशी सचिनचे आई वडील त्याला भेटायला आले होते. त्याची आई त्याला मिठी मारून जोर जोरात रडत होती. ती म्हणत होती, बेटा, मला पूर्ण विश्वास आहे की देव तुला या शिक्षेपासून वाचवेल. माझा मुलगा निर्दोष आहे. त्या बाईवर मला दया आली. त्यांना काय माहित होतं की सचिनला फाशी फक्त 2 दिवसांनी होणार होते. एकदा का शिक्षा अधिकृत झाली की मग कोणीही त्याला वाचवू शकत नव्हतं. पुढचा दिवस रविवार होता. यामुळे मला आजच त्याच्या शिक्षेची ऑर्डर मिळाली होती. मला सांगण्यात आलं होतं की आजच त्याची कुटुंबियांची शेवटची भेट घडवावी, जेणेकरून सोमवारी त्याला शिक्षा दिली जाईल. मला वाटलं की सचिनची शेवटची इच्छा हीच असेल, आपल्या कुटुंबियांना शेवटचं भेटणं. पण मला माहितीच नव्हतं की त्याची इच्छा इतकी विचित्र असेल. कुटुंबियांशी भेट झाल्यावरती सचिनला पुन्हा कोठडीत बंद केलं गेलं. आता त्याच्याजवळ फक्त 48 तास उरले होते. मी त्याला विचारलं, सचिन, तुझी शेवटची इच्छा काय आहे? तू तर तुझ्या कुटुंबियांना भेटलास. आता तुझ्या मनात दुसरी काही इच्छा असू शकते? सचिन म्हणाला, अजिबात नाही. माझी एकच इच्छा आहे आणि ती मला पूर्ण करायची आहे. ती काय आहे? मी विचारलं. सचिन बोलू लागला, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल. हो, नक्कीच. कारण तुझा हा अधिकार आहे, मी दयाळूपणे त्याला म्हणाले. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मला एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासमोर हजर करा. मी माझी इच्छा फक्त त्यांनाच सांगेन, कारण माझी इच्छा खूप खास आहे आणि मला नको की तुम्ही कसल्याही प्रकारे माझ्या इच्छेवर पोहोचावं. त्याचं हे बोलणं ऐकून मला राग आला, पण तो फाशीचा गुन्हेगार होता. त्यामुळे मी विचार केला, ठीक आहे, सध्या तरी हा 2 दिवसांचाच पाहुणा आहे. त्याच्याशी वैर करून काय मिळणार? आम्ही सचिनला SP साहेबांसमोर हजर केलं. SP साहेब प्रेमळपणे म्हणाले, बोल बेटा, तुझी काय इच्छा आहे?
SP साहेब इतके प्रेमाने एखाद्या फाशीच्या गुन्हेगाराशी कसं बोलू शकत होते हे मला जरा आश्चर्यच वाटलं. पण कदाचित त्यांनाही त्याच्या वयाबद्दल दया आली असेल. सचिन म्हणाला, SP साहेब, माझी शेवटची इच्छा आहे की मला या जगात पहिल्यांदा आणि शेवटचं लग्न करायचं आहे. मला एक दिवस माझ्या पत्नीसोबत घालवायचा आहे. ही इच्छा ऐकून आमच्या तोंडाला कुलूपच लागली. SP साहेब म्हणाले, बेटा, तुझं लग्न आम्ही करून देऊ शकतो. पण तुझ्याशी लग्न करण्यासाठी कोण तयार होईल? तू गाला गरीब घरातील मुलगा. कोण तुझ्याशी लग्न करेल? आणि उगाच हा घाट घालू नकोस. तुला काही खावंसं असेल, वाटत असेल किंवा कोणाला भेटायचं असेल तर सांग, आम्ही ते करू. पण सचिन हट्टी होता. तो म्हणाला, तुम्ही फक्त जाहीर करा की सचिनशी लग्न करायला कोण तयार आहे. आणि जी बाई तयार असेल ती एक रात्र त्याच्याबरोबर आहे. वचन द्या की जर कोणी तयार झाली तर तुम्ही तिला अडवणार नाही. SP साहेबांनी विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, पण आम्हाला वाटत नाही की तुझ्याशी कोण लग्न करायला तयार होईल. तरीही सचिनने आपल्या आग्रहावर ठाम राहिला. शेवटी आम्ही शहरात जाहीर केलं की जर कुणाला सचिनशी लग्न करायचं असेल तर पोलीस स्टेशनमध्ये यावं. आम्हाला तर हे सगळं विनोदीच वाटत होतं. अवघ्या 1.5 तासात एक हवालदार आला आणि म्हणाला, एक बाई आली आहे, नवरीच्या वेशात. तिच्यासोबत वकीलही आहे. हे ऐकून मला मोठा धक्का बसला. आम्ही बाहेर गेलो तेव्हा एक तरुण मुलगी, वय वर्ष सुमारे 18 वर्ष, नवरीच्या वेशात उभी होती. तिच्यासोबत वकील होते. त्या मुलीच्या साडीकडे आणि मेकअपकडे पाहून असं वाटत होतं की तिने हे सगळं आधीच तयार ठेवलेलं होतं. मला आता सचिनवरती संशय येऊ लागला होता. वकील म्हणाले, मला माहित नाही, पण ही मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली की मला जेलमध्ये घेऊन चला. मला सचिनशी लग्न करायचं आहे. मी त्या मुलीला समजावलं. त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे आणि 2 दिवसांनी त्याचा मृत्यू होणार आहे. त्या मुलीने उत्तर दिलं, काही हरकत नाही. मी एक दिवस सचिन सोबत राहील. माझी ही इच्छा पूर्ण होईल. कारण माझं सचिनवरती खरंच प्रेम आहे. आम्हाला माहिती नव्हतं की सचिनचं एखाद्या मुलीशी इतकं प्रेम आहे की जी त्याच्यासाठी सर्व काही सोडायला तयार होती. आम्ही लग्नाचे पेपर केले. दोघांनीही पेपरवरती सही केली आणि एकमेकांना हार घातले. सचिन म्हणाला, आता माझ्या हक्कानुसार आणि तुमच्या वचनानुसार माझी पत्नी माझ्यासोबत येईल. आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ. त्यानंतर तुम्ही मला फाशी देऊ शकता. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरं प्रेम असंच असतं. आम्ही त्या मुलीला सचिनच्या कोठडीत कैद केलं. तिथे उभं राहण्यासाठीही जागा नव्हती. मला वाटलं की थोड्या वेळाने ती बाहेर येईल, पण तसं झालंच नाही. मला कोठडीतून एखाद्या वस्तू तोडण्याचा आवाज येऊ लागला होता. मी निश्चिंत होते, कारण कोठडीचा दरवाजा तोडणे एवढं सोपं नव्हतं. बराच वेळ निघून गेला. मला झोप येऊ लागली होती. अचानक कोठडीतून ओरडण्याचा आवाज आला. मी गेले तेव्हा ती मुलगी बाहेर यायला सांगत होती. ती म्हणाली, मला इथून बाहेर काढा. आता मी 1 मिनिटही सचिन सोबत राहू शकत नाही. माझ्या घरचे माझी वाट पाहत असतील. मी तिला बाहेर काढलं आणि पुन्हा कोठडीला कुलूप लावून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी SP साहेबांनी विचारलं, कैदी क्रमांक 712 कुठे आहे? मी म्हणाले, साहेब, त्याच्या कोठडीतच असेल. पण SP साहेब म्हणाले, मला तर तो दिसतच नाहीये. मी कॉन्स्टेबलला पाठवलं, पण त्याला सचिन सापडलं नाही. मी धावत धावत कोठडीजवळ गेले. तिथे नेहमीप्रमाणे अंधारच होता. मी सचिनला फक्त हाक मारली, पण उत्तर आलं नाही. टॉर्च लावून पाहिलं तेव्हा एक माणूस जमिनीवरती पडलेला होता. मी कोठडी उघडली.
पण त्या माणसाला हात लावताच माझा जीव गेला. तो सचिन नव्हता तर कोणीतरी दुसराच होता. एसपी साहेब देखील तिथे पोहोचले. त्यांनाही धक्का बसला. ते मला ओरडू लागले, तुला अजिबात अक्कल नाही का? इथे काम करून तुला एवढी वर्ष झालीये, पण लोक कसे असतात हे तुला कळत नाही. मी समजलं होतं. ती मुलगी खरं तर सचिनची साथीदार होती. सचिनच्या वेशात जेलमधून पळून गेला होता. त्या मुलीने सचिनचे कपडे घातले होते आणि आमच्या समोर उभी होती. आता आम्ही 2 दिवसात सचिनला शोधायचं होतं. त्याच्यावर फाशीची शिक्षा होती आणि तो फसवून पळून गेला होता. मग एसपी साहेबांनी ऑर्डर दिली, सचिनला लवकरात लवकर शोधा, नाहीतर 2 दिवसात आपण काय उत्तर देणार? त्या मुलीला आम्ही विचारलं की तू हे सगळं का केलंस? सचिनला पळून जायला तू मदत का केलीस? ती मुलगी म्हणाली, मी मयुरी. सचिन हा माझ्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. माझ्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा सचिनशी झाला होता. पण गावातील काही गुंडांनी आमच्या घरावरती हल्ला केला. सचिनने माझ्या बहिणीचा वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या हल्ल्यात माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. मग सचिनला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. ते गुंड श्रीमंत होते. त्यांनी पैशाच्या जोरावर सचिनला फाशी मिळवून दिली. पण आता आम्ही एका मोठ्या वकिलाची मदत घेतली. सचिन निर्दोष आहे. आता आम्हाला सगळं समजलं. सचिनने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने पळ काढला होता, जेणेकरून तो वकिलाला भेटून आपली केस लढू शकेल. त्या मुलीने सांगितलं की सचिन 2 दिवसांत परत येईल. त्याला आपल्या निर्दोषत्वाची खात्री आहे. एसपी साहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आता ही केस न्यायालयात पाठवा. जर सचिन निर्दोष असेल तर त्याला न्याय मिळायलाच हवा. आम्ही सचिनचा शोध सुरू केला. तो 2 दिवसांनी परत आला. स्वतःहून त्याच्यासोबत एक मोठे वकील होते. त्यांनी सर्व पुरावे न्यायालयामध्ये सादर केले. अनेक साक्षीदारांनी सचिनच्या बाजूने साक्ष दिली. शेवटी न्यायालयाने सचिनला निर्दोष सिद्ध केले. ते गुंड ज्यांनी खोटा गुन्हा रचला होता त्यांनाही शिक्षा झाली. सचिनला फाशीच्या शिक्षेतून मुक्ती मिळाली. मयुरी म्हणाली, मला विश्वास होता की सचिन दादा निर्दोष आहे. त्यांनी आमच्या कुटुंबासाठी इतके केले. आता आमची पाळी होती त्यांना मदत करण्याची. मला या घटनेने खूप काही शिकवलं. न्यायव्यवस्था कधी कधी चुकते, पण खरं प्रेम आणि विश्वास सर्व अडथळे पार करतो. सचिनच्या आईचा विश्वास खरा ठरला आणि तिचा मुलगा खरोखरच निर्दोष होता. आज सचिन आणि मयुरी आनंदाने जगत आहेत. सचिनने मयुरीशी खरंच लग्न केले, यावेळी कायदेशीर आणि प्रेमाने. तो म्हणाला, मयुरीने माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. तिच्यासारखी बाई कोणाला मिळते? या कथेने मला शिकवलं की आपण कधीही कोणाच्या देखाव्यावरती विश्वास ठेवू नये. सचिनच्या शांत चेहऱ्यामागे एक थरारक कहाणी होती आणि त्या कैदीची शेवटच्या इच्छेने अनेक जीवन बदलून गेले होते. माझं पोलीस अधिकारी म्हणून काम मला अनेक अनुभव देऊन गेलं होतं. पण कैदी क्रमांक 712 ची कहाणी मी कधीच विसरणार नाही. कारण शेवटी असंच आहे. या कथेच्या आपण सर्वांनी न्याय आणि प्रेमाचा संदेश घ्यावा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.